नमस्कार मित्रांनो, आपल्याला सिलेबसमध्ये एक पॉईंट दिलेला आहे. विशेषतः ड्रायव्हर पदासाठी जो अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की संबंधित शहर व त्यालगतची महत्त्वाची स्थळे आणि रस्त्यांची माहिती. म्हणजे या पॉईंटवरती तुम्हाला 100% परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाणार आहेत. तर त्या दृष्टिकोनातून आपण नागपूर शहर आणि छत्रपती संभाजीनगर शहर या दोन्ही शहरातील जी काही लगतची त्या परिसरातील महत्त्वाची स्थळे आहेत ती आणि त्या परिसरातील जे रस्ते आहेत, प्रमुख रस्ते, त्याच्या संबंधी माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर सुरुवात आपण नागपूर या शहरापासून करूया. प्रश्न क्रमांक पहिला, नागपूर शहराला कोणत्या फळासाठी ऑरेंज सिटी म्हणून ओळखले जाते? तर आपल्याला माहीत आहे की नागपूरला संत्रे या फळासाठी ऑरेंज शहर किंवा ऑरेंज सिटी किंवा संत्र्यांचे शहर म्हणून ओळखले जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक दुसरा, नागपूर शहराची स्थापना 1702 मध्ये कोणत्या राजाने केली? तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण नागपूर शहराची स्थापना कोणी केली असा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. तर नागपूर शहराची स्थापना बख्त बुलंद शाह यांनी केलेली आहे. मग हे कोण होते? तर हे एक गोंड घराण्याचे राजे होते. त्यामुळे हे घराणं देखील लक्षात ठेवा. या घराण्यानेच किंवा या घराण्यातील राजा बख्त बुलंद शाह यांनी 1702 मध्ये नागपूर या शहराची स्थापना केलेली आहे. त्यामुळे साल देखील लक्षात ठेवा. या सालावरती देखील प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 3, नागपूरमधील कोणत्या ठिकाणाला भारताचा भौगोलिक मध्यवर्ती केंद्र मानले जाते? म्हणजे नागपूरमध्ये असे कोणते ठिकाण आहे की ज्या ठिकाणाला भारताचा सेंटर पॉईंट मानलं जातं? तर ते ठिकाण आहे 0 माईल स्टोन. आणि या ठिकाणाची निर्मिती किंवा हे स्थान ब्रिटिशांनी निर्माण केलेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 4, प्रसिद्ध दीक्षाभूमी हे स्थळ कोणत्या महापुरुषाशी संबंधित आहे? तर प्रसिद्ध असलेले नागपूरमधील दीक्षाभूमी हे स्थळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर असेल. आता हे का प्रसिद्ध आहे? तर या दीक्षाभूमी याच ठिकाणी 14 ऑक्टोबर तारीख लक्षात घ्या, तारखेवरती देखील परीक्षेत प्रश्न विचारले जातात. तर 14 ऑक्टोबर 1956 या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी याच ठिकाणी दीक्षाभूमीला बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली आणि त्यामुळेच हे स्थळ खूप महत्त्वाचे ठरते या अनुषंगाने आणि याच्यावरती प्रश्न देखील येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 5, नागपूर विमानतळाचे अधिकृत नाव काय आहे? तर नागपूर विमानतळाचे अधिकृत नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 6, नागपूरमधील कोणत्या किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व असून तो शहराच्या मध्यभागी आहे? तर असा कोणता किल्ला आहे जो नागपूरमधील शहराच्या मध्यभागी असून याला ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्व देखील प्राप्त आहे? तर तो किल्ला आहे सीताबर्डीचा किल्ला. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. आता या किल्ल्यावरती एक लढाई देखील आहे, प्रसिद्ध लढाई, सीताबर्डीची लढाई. ती कधी झाली असा प्रश्न विचारला जाईल. तर ही लढाई झाली 1817 सालात. त्यामुळे साल लक्षात ठेवा. त्यानंतर ही लढाई कोणाकोणामध्ये झाली? तर भोसले घराण्याचे आप्पासाहेब भोसले नावे लक्षात ठेवा. नावांवरती देखील पर्यायामध्ये प्रश्न अशा स्वरूपाचा विचारला जाईल. तर भोसले घराण्यातील आप्पासाहेब भोसले विरुद्ध ईस्ट इंडिया कंपनी, ब्रिटिशांची जी ईस्ट इंडिया कंपनी होती त्यावेळी भारतावर राज्य करत होती, त्या कंपनीच्या विरुद्ध आप्पासाहेब भोसलेंनी सीताबर्डीची लढाई लढली होती. त्यामुळे ही 2 नावे लक्षात ठेवा आणि साल देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग नागपूरमधून जातो आणि देशाला उत्तर दक्षिण जोडतो? तर उत्तर दक्षिण दिशेने जाणारा असा कोणता राष्ट्रीय महामार्ग आहे, नॅशनल हायवे, जो नागपूरमधून जातो? तर तो हायवे आहे NH44. त्याचे जुने नाव आहे NH7. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर असेल. आणि हाच NH44 हा देशातील सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग असून हा श्रीनगरपासून ते कन्याकुमारीपर्यंत जातो.
त्यामुळे हा देशाला उत्तर दक्षिण दिशेने जोडतो. त्यामुळे हे देखील खूप महत्त्वाचं आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. प्रश्न क्रमांक 8, नागपूर शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेलं आहे? तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा देखील प्रश्न सर्वात महत्त्वपूर्ण आहे. याच्यावरती देखील प्रश्न विचारला जाईल की कोणती नदी आहे की जिच्या काठी नागपूर शहर वसलेले आहे? तर ती नदी आहे नाग नदी. आणि या नाग नदीवरूनच नागपूर हे नाव नागपूर शहराला मिळालेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9, नागपूर हायकोर्टाचे खंडपीठ कोणत्या वर्षी स्थापन झाले? तर आपली परीक्षा ही या नागपूर खंडपीठासाठीच असणार आहे. ज्यांनी ज्यांनी या खंडपीठासाठी अर्ज केलेला आहे त्यांची. आणि त्या दृष्टिकोनातून त्या पेपरमध्ये याच्यावरती प्रश्न येण्याची शक्यता सर्वाधिक आहे. त्यामुळे नागपूर खंडपीठाची स्थापना ही 1936 या वर्षी झालेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10, नागपूरमधील सीताबर्डीचा किल्ला हा ऐतिहासिकदृष्ट्या कोणाच्या ताब्यात होता? आपण मगाशी नागपूरमधील सीताबर्डी या किल्ल्याचे स्थान बघितले. त्यानंतर सीताबर्डीची लढाई कोणाकोणामध्ये झाली ती बघितली. आता लक्षात घ्या की हा किल्ला कोणाच्या ताब्यात होता? तर तसं पाहिलं तर आपण मगाशीच डिस्कस केल्याप्रमाणे सुरुवातीला नागपूर शहराची जी स्थापना झाली ती गोंड घराण्याने केलेली. त्यामुळे सुरुवातीला हा जो किल्ला आहे तो गोंड राजांच्या ताब्यात होता. आणि नंतर हा किल्ला मराठा साम्राज्याच्या ताब्यात आला. म्हणजेच मराठा साम्राज्यातील भोसले या घराण्याच्या ताब्यात आला. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. आता परीक्षेमध्ये तुम्हाला गोंड घराणे जर फक्त पर्यायामध्ये असेल तर हे त्याचं उत्तर असेल आणि फक्त भोसले असेल तर भोसले हे त्याचं योग्य उत्तर असेल. तर तुमच्यासाठी खास बॉम्बे हायकोर्ट ड्रायव्हर भरती 2026साठी स्पेशल ऑनलाईन टेस्ट सिरीज आपण लॉन्च केलेली आहे. याच्यामध्ये आपण 5 संपूर्ण सराव टेस्ट घेत आहोत. यातील प्रत्येक प्रश्न हा परीक्षेमध्ये ज्या प्रकारचा प्रश्न विचारला जाईल त्याच प्रकारचा प्रश्न डिझाईन केलेला आहे. त्याचबरोबर त्याचे व्यवस्थित आणि सखोल असे स्पष्टीकरण देखील प्रत्येक प्रश्नाचे दिलेले आहे, ज्याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये होईल. यासोबतच आपण 100 तांत्रिक प्रश्नांचे देखील PDF देत आहोत. यामध्ये आपण 2 PDF देत आहोत. एक म्हणजे वाहतूक चिन्हे आणि रस्ते सुरक्षा आणि दुसरी PDF आहे वाहन देखभाल आणि किरकोळ दुरुस्ती याच्यावरती. त्यामुळे या दोन्ही PDF देखील तुम्हाला तांत्रिक प्रश्नांच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत. त्याचबरोबर मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या तिन्ही शहरातील महत्त्वाची स्थळे आणि इतर माहिती असलेल्या 3 सेपरेट PDF या कोर्समध्ये आपण समाविष्ट केलेले आहेत. या सर्व PDF असल्यामुळे त्या तुम्हाला डाउनलोड करता येतील, त्याचे झेरॉक्स काढता येतील आणि कधीही कुठेही याची तुम्ही रिव्हिजन करू शकता, याचा अभ्यास करू शकता. त्यामुळे आता वेळ कमी आहे आणि जेवढा जास्त सराव तुम्ही कराल, जेवढी जास्त रिव्हिजन अभ्यास तुम्ही कराल तेवढे जास्त मार्क तुम्हाला भेटणार आहेत. त्यामुळे ही टेस्ट सिरीज जर तुम्हाला जॉईन करायची असेल तर स्पर्धा परीक्षा मित्र हे आपली ॲप डाउनलोड करा. यावरती तुम्हाला ही आपली टेस्ट सिरीज मिळून जाईल. या टेस्ट सिरीजच्या अधिक माहितीसाठी येथे एक संपर्क क्रमांक दिलेला आहे, त्याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता. प्रश्न क्रमांक 11, रामटेक हे धार्मिक स्थळ नागपूरपासून किती अंतरावर आहे? तर अशा स्वरूपाचे डिस्टन्सवर किंवा अंतरावरचे रस्त्यांच्या माध्यमातून तुम्हाला प्रश्न येऊ शकतात. तर रामटेक हे धार्मिक स्थळ नागपूरपासून सुमारे 50 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर असेल. आता हे जे रामटेक आहे ते कशासाठी प्रसिद्ध आहे असा देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. तर या ठिकाणी प्रभू श्रीरामांचे मंदिर आहे. त्याचबरोबर या रामटेक ठिकाणी एक प्रसिद्ध असा रामटेकचा किल्ला देखील आहे. त्यामुळे या 2 गोष्टी लक्षात घ्या. प्रश्न क्रमांक 12, मुंबई नागपूर दरम्यान धावणाऱ्या जलद महामार्गाचे एक्सप्रेस वेचे नाव काय आहे? तर मुंबई आणि नागपूर याच्या दरम्यान एक नवीन जलद महामार्ग किंवा एक्सप्रेस वे निर्माण करण्यात आलेला आहे आणि त्याचे नाव आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी मार्ग. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर असेल. हा समृद्धी महामार्ग आहे. हा कोठून कोठेपर्यंत आहे? तर हा मुंबई ते नागपूर या दरम्यान आहे. त्यामुळे हा महामार्ग देखील लक्षात घ्या. प्रश्न क्रमांक 13, मिहान या प्रकल्पाचा मुख्य उद्देश काय आहे? तर सगळ्यात आधी हा जो मिहान प्रकल्प आहे
त्याचा लॉंग फॉर्म आपण बघूया. त्यावरून तुमच्या लक्षात येईल की या प्रकल्पाचा मुख्य उद्देश काय आहे. तर याचा लॉंग फॉर्म होतो मल्टीमोडेल इंटरनॅशनल पॅसेंजर अँड कार्गो हब एअरपोर्ट ॲट नागपूर, असा या मिहानचा पूर्ण अर्थ होतो. आणि याच्यावरून आपल्या लक्षात येतं की एक इंटरनॅशनल स्वरूपाचे मल्टीमॉडेल प्रणालीचे इंटरनॅशनल कार्गो हब आहे, त्याचबरोबर एअरपोर्ट देखील आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. प्रश्न क्रमांक 14, नागपूरमध्ये विधानसभेचे हिवाळी अधिवेशन कोणत्या इमारतीमध्ये भरते. तर नागपूर या शहरामध्ये महाराष्ट्रातील हिवाळी अधिवेशन दरवर्षी भरते आणि हे अधिवेशन ऑब्वियसली विधान भवन या इमारतीत भरते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. आता या हिवाळी अधिवेशनाला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, त्याच्यावरती देखील परीक्षेत प्रश्न विचारले जातात. तर त्यासाठी सर्वात महत्त्वाचं काय आहे, तर तो आहे नागपूर करार. संयुक्त महाराष्ट्राचा ज्यावेळी लढा चालू होता त्या दृष्टिकोनातून हा नागपूर करार करण्यात आलेला त्यावेळी. तर हा करार कधी करण्यात आला असा प्रश्न विचारला जातो. तर हा करार 1953ला करण्यात आला. त्यामुळे साल पाठ करून ठेवा, याच्यावरती परीक्षेत 100% प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर या नागपूर करारानुसार एक महत्त्वाची गोष्ट ठरवण्यात आली, ती म्हणजे नागपूरला महाराष्ट्राची उपराजधानी बनवण्यात आलं. त्यामुळे हे लक्षात ठेवा, नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी कोणत्या करारानुसार झाली असा प्रश्न येतो. तर त्याचे उत्तर असेल नागपूर करार. त्यानंतर दुसरी गोष्ट इथे ठरवण्यात आली, ती म्हणजे दरवर्षी विधानसभेचे एक अधिवेशन हे नागपूरला भरवण्यात यावं. आणि याच अटीनुसार दरवर्षी महाराष्ट्र विधानसभेचे किंवा विधिमंडळाचे एक हिवाळी अधिवेशन हे दरवर्षी नागपूरमध्ये भरवण्यात येतं. त्यामुळे याच्यावरती परीक्षेत या स्वरूपाचा प्रश्न विचारला जाईल किंवा तुम्हाला विचारलं जाईल की नागपूरमध्ये जे हिवाळी अधिवेशन भरवण्यात येतं दरवर्षी ते कोणत्या करारानुसार भरवण्यात येतं. तर नागपूर करार 1953. प्रश्न क्रमांक 15, फुटाळा तलाव कशासाठी विशेषतः प्रसिद्ध आहे. तर नागपूरमधील हा जो फुटाळा तलाव आहे तो प्रसिद्ध आहे त्याच्या रंगीत कारंजांसाठी आणि पर्यटनासाठी. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 हे. परीक्षेत प्रश्न येऊ शकतो की फुटाळा तलाव खालीलपैकी कोणत्या शहरात आहे. तर त्याचं उत्तर असेल नागपूर हे. मग हा तलाव कोणी बांधला असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर नागपूरचे जे भोसले घराणे आहे त्या घराण्याने हा फुटाळा तलाव बांधलेला आहे. त्यामुळे भोसले घराणे किंवा भोसले घराण्यातील जे राजे होते त्यांनी हा तलाव बांधलेला आहे. प्रश्न क्रमांक 16, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे RSSचे मुख्यालय नागपूरमधील कोणत्या ठिकाणी आहे. तर आपल्याला माहीत आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना कधी झाली, तर ती झाली 1925 या वर्षी. हे साल लक्षात ठेवा, कारण या नागपूरशी संबंधितच ही संस्थेची स्थापना आहे. त्यामुळे याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. कुठे झाली संस्थेची स्थापना, तर ती झाली नागपूर या ठिकाणीच. त्यामुळे याच्यावरती प्रश्न येऊ शकतो RSSची स्थापना कोठे झाली, तर नागपूर. आणि याचे संस्थापक कोण होते, तर याचे संस्थापक होते डॉक्टर हेगडेवार. त्यामुळे हे नाव देखील लक्षात ठेवा. तर यांच्यावरती देखील परीक्षेत प्रश्न विचारू शकतात. मग या संस्थेची स्थापना नागपूरमध्ये झाली असेल तर मग RSSचे मुख्यालय हे नागपूरमध्ये कोणत्या भागात आहे, तर ते आहे रेशीमबाग या ठिकाणी. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 17, निरी म्हणजेच राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था कोठे स्थित आहे. तर ही जी निरी नावाची संस्था आहे ही संस्था आहे नागपूर या शहरामध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. ज्या काही महत्त्वाच्या इन्स्टिट्यूशन्स आहेत निरीसारख्या आणि ज्या नागपूर शहरामध्ये आहेत तर त्यावरती देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतात. मग या निरी या संस्थेची स्थापना कधीची आहे, तर ती आहे 1958ची आणि एक पर्यावरणाच्या संशोधनाशी संबंधित असलेली एक संस्था आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18, नागपूर मेट्रोला कोणत्या नावाने ओळखले जाते. तर परीक्षेत तुम्हाला अशा स्वरूपाचा प्रश्न देखील येऊ शकतो की नागपूर मेट्रोची ओळख काय किंवा काय नाव आहे, तर ते आहे महामेट्रो किंवा नागपूर मेट्रोला माझी मेट्रो देखील म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे परीक्षेत माझी मेट्रो
हा देखील तुम्हाला पर्याय असू शकतो. तर हे देखील त्याचे योग्य उत्तर असणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 19. नागपूर हायकोर्टाची भव्य इमारत कोणत्या वास्तुकलेचा नमुना आहे? तर नागपूर हायकोर्टची एक इमारत जी आहे ती ब्रिटिशकालीन वास्तुकलेचा एक नमुना आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. किंवा या शैलीलाच युरोपियन शैली असं देखील म्हटलं जातं. किंवा पर्यायांमध्ये तुम्हाला गॉथिक शैली किंवा व्हिक्टोरियन शैली असं देखील असू शकतं. कारण काही ठिकाणी गॉथिक शैलीचा देखील उल्लेख आहे किंवा युरोपियन शैलीचा देखील उल्लेख आहे किंवा व्हिक्टोरियन शैलीचा देखील उल्लेख आहे. त्यामुळे तिन्ही नावे लक्षात ठेवा. याच्यावरती तुम्हाला अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जाईल. त्याचबरोबर ही जी नागपूर हायकोर्टची इमारत इतकी सुंदर आहे की याला पोएम इन स्टोन असं देखील म्हटलं जातं. पोएम इन स्टोन असं कोणत्या इमारतीला म्हटलं जातं असा विचारू शकतात प्रश्न. तर पोएम इन स्टोन दगडामधील कविता असा उल्लेख नागपूर हायकोर्टसाठी किंवा त्या इमारतीसाठी केला जातो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20. नागपूरमधील सर्वात जुनी आणि मोठी बाजारपेठ कोणती आहे? तर नागपूर शहरातील सर्वात जुनी आणि मोठी बाजारपेठ आहे इतवारी बाजारपेठ. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21. नागपूरच्या जवळ असलेले पेंच राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे? तर नागपूरच्या जवळ असलेले हे जे पेंच राष्ट्रीय उद्यान आहे हे उद्यान प्रामुख्याने महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या 2 राज्यांच्या दरम्यान आहे. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टिकोनातून देखील खूप महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहे, नॅशनल पार्क आहे. आणि हा नॅशनल पार्क वाघांसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. आणि त्यामुळेच नागपूर शहराला किंवा या परिसराला टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखलं जातं. वाघांची राजधानी कोणते शहर आहे? तर ते आहे नागपूर शहर. प्रश्न क्रमांक 22. नागपूर शहरामधील सर्वात मोठा तलाव कोणता आहे? तर नागपूर शहरातील सर्वात मोठा तलाव आहे अंबाझरी तलाव हा. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23. नागपूरमधील मुख्य रेल्वे स्थानक कोणत्या रेल्वे विभागाचे केंद्र आहे? तर नागपूरचे मुख्य रेल्वे स्थानक हे भारतातील मध्य रेल्वेचे म्हणजे सेंट्रल रेल्वेचे केंद्र आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. मध्य रेल्वे किंवा सेंट्रल रेल्वेच्या अंदर नागपूरचे रेल्वे स्थानक येते. प्रश्न क्रमांक 24. ड्रॅगन पॅलेस टेम्पल कोठे स्थित आहे? तर हे देखील एक प्रसिद्ध स्थळ आहे ड्रॅगन पॅलेस टेम्पल आणि हे आहे कामठी या ठिकाणी. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. आता हे जे टेम्पल आहे ते कशासाठी प्रसिद्ध आहे? तर एक अत्यंत सुंदर आणि भव्य असं बौद्ध मंदिर आहे. तुम्हाला परीक्षेत येऊ शकतो प्रश्न की ड्रॅगन टेम्पल पॅलेस हे कोणत्या धर्माशी संबंधित आहे? तर ते आहे बौद्ध धर्माशी संबंधित. प्रश्न क्रमांक 25. रमण विज्ञान केंद्र कोणत्या तलावाच्या समोर आहे? तर हे जे रमण विज्ञान केंद्र आहे ते कोठे आहे असा प्रश्न येईल. तर हे आहे नागपूर या शहरामध्ये. तर ते कोणत्या तलावाच्या समोर आहे? तर हे आहे गांधी सागर तलावाच्या समोर. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26. नागपूरला रायपूरशी जोडणारा महामार्ग कोणता? तर मध्य प्रदेशची राजधानी रायपूरला आणि नागपूरला एकमेकांशी जोडणारा महामार्ग आहे नॅशनल हायवे 53. त्यालाच भंडारा रोड म्हणून देखील ओळखलं गेलं महाराष्ट्रामध्ये. कारण हा जो महामार्ग आहे तो नागपूरवरून भंडारा आणि भंडाऱ्यावरून परत रायपूरला जातो. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 भंडारा रोड हा जो रोड आहे तो नागपूरला रायपूरशी जोडतो. प्रश्न क्रमांक 27. खालीलपैकी कोणते महाराष्ट्रातील शहर हे मध्य प्रदेश या राज्याची राजधानी राहिलेले आहे? तर महाराष्ट्रातील नागपूर हे शहर
साधारणतः 1950 ते 1956 या कालावधीमध्ये मध्य प्रदेश या राज्याची राजधानी राहिलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर असेल. तसेच नागपूर हे शहर मध्य प्रांत सेंट्रल प्रॉव्हिन्स याची देखील राजधानी राहिलेली आहे. प्रश्न क्रमांक 28. नागपूर आउटर रिंग रोडचा प्रामुख्याने उपयोग कशासाठी होतो? तर हा जो नागपूर आउटर रिंग रोड आहे तो कशासाठी निर्माण करण्यात आला किंवा याचा उपयोग काय आहे? तर जी वाहने आहेत, जड वाहने किंवा अवजड वाहतूक जी आहेत ती शहराबाहेरून वळवण्यासाठी, म्हणजे जी जड वाहने आहेत त्यांचा शहरात प्रवेश न करता शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ही जड वाहने शहराच्या बाहेरूनच बायपास करण्यासाठी हा नागपूर आउटर रिंग रोड निर्माण करण्यात आलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 जड वाहने शहराबाहेरून वळवण्यासाठी हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 29. कस्तुरचंद पार्क हे मोठे मैदान नागपुरात कशासाठी प्रसिद्ध आहे? तर कस्तुरचंद पार्क हे नागपूरमधील एक मोठे मैदान आहे आणि हे मैदान सार्वजनिक सभा, सार्वजनिक प्रदर्शने, सार्वजनिक मेळावे, व्यापारी सभा इत्यादींसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 30. नागपूरचा अमरावती रोड कोणत्या दिशेला जातो? तर अमरावती रोड म्हणजेच हा अमरावतीला जाणारा रोड आहे. मग नागपूरच्या अमरावती कोणत्या दिशेला आहे? तर नागपूरच्या पश्चिमेला अमरावती आहे. त्यामुळे हा जो रोड आहे तो पश्चिम दिशेला जातो. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 31. कोराडी हे ठिकाण नागपूरमध्ये कशासाठी प्रसिद्ध आहे? तर कोराडी या ठिकाणी औष्णिक विद्युत वीज केंद्र आहे आणि त्याचबरोबर महालक्ष्मीचे प्रसिद्ध मंदिर देखील आहे. त्यामुळे या 2 गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे, औष्णिक वीज केंद्र आणि महालक्ष्मी मंदिर. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 32. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक तापमान कक्षा टेम्परेचर रेंज हे कोणत्या जिल्ह्याचे आहे? तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक टेम्परेचर रेंज तापमान कक्षा आहे नागपूर या शहराची. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 याचे योग्य उत्तर असेल. आता परीक्षेत तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो की नागपूर जिल्ह्याचे हवामान काय आहे? तर नागपूर जिल्ह्याचे किंवा शहराचे हवामान हे उष्ण व कोरडे असते. त्यामुळे हे लक्षात घ्या, नागपूरचे हवामान कसे आहे? तर ते आहे उष्ण व कोरडे. त्यामुळे येथे जो उन्हाळा असतो तो खूप कडक असतो, यामध्ये टेम्परेचर खूप जास्त वरती जातं आणि जो हिवाळा असतो त्या हिवाळ्यामध्ये टेम्परेचर खूप जास्त खाली जातं. त्यामुळे याच्या दोन्हीमध्ये जी तफावत आहे ती खूप जास्त असते. त्यामुळे याची तापमान कक्षा नागपूर शहराची सर्वाधिक आहे महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे ही गोष्ट देखील लक्षात घ्या. प्रश्न क्रमांक 33. नागपूर जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कन्हान, पेंच आणि कोलार या नद्यांचा त्रिवेणी संगम आहे? तर नागपूरमधील असे कोणते ठिकाण आहे ज्या ठिकाणी 3 नद्यांचा संगम आहे? तर या 3 नद्या कोणत्या? तर कन्हान नदी, पेंच नदी आणि कोलार नदी. तर या 3 नद्यांचा संगम आहे बीना संगम या ठिकाणी, बीना या ठिकाणी. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 याचे योग्य उत्तर असेल. हे कुठे आहे? तर हे आहे खापरखेडाजवळ. कामठी तालुक्यात. त्यामुळे परीक्षेत तुम्हाला कामठी असा देखील पर्याय असू शकतो, कारण प्रसिद्ध याच्या ठिकाणी कोणते शहर आहे किंवा गाव आहे? तर ते आहे कामठी. त्यामुळे कामठीजवळ किंवा खापरखेडाजवळ किंवा बीना संगम असा डायरेक्ट ऑप्शन देखील तुम्हाला असू शकतो. तर हे 2-3 गोष्टी इथे लक्षात घ्या. त्याचबरोबर या नद्यांची नावे देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 34. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ कोठे स्थित आहे? तर कवी कुलगुरू कालिदास यांच्या नावाने असलेले हे संस्कृत युनिव्हर्सिटी आहे नागपूरमधील रामटेक या ठिकाणी. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर असेल. आणि याची स्थापना कधीची आहे?
युनिव्हर्सिटीची, तर ते आहे 1997 सालची. प्रश्न क्रमांक 35. 2011च्या जनगणनेनुसार नागपूर जिल्ह्याचा साक्षरता दर किती आहे? तर परीक्षेत तुम्हाला अशा प्रकारे 2011ची जी जनगणना आहे त्याला अनुसरून अशा प्रकारे लोकसंख्येवरती देखील प्रश्न विचारू शकतात. तर नागपूर जिल्ह्याची जी साक्षरता आहे ते आहे 88.4% एवढी. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर असेल. त्याचबरोबर नागपूर जिल्ह्याची घनता किती आहे असा देखील परीक्षेत प्रश्न विचारू शकतात. तर नागपूर जिल्ह्याची घनता आहे 470 चौरस किलोमीटर. त्यामुळे 470 घनता देखील लक्षात ठेवा. त्यानंतर कोणता प्रश्न येऊ शकतो, तर नागपूरचे लिंग गुणोत्तर किती आहे असा देखील परीक्षेत प्रश्न विचारला जाईल. किंवा नागपूरच्या स्त्री पुरुष प्रमाणाचा आकडा देखील येथे विचारू शकतात. तर नागपूरचे लिंग गुणोत्तर किंवा स्त्री पुरुष प्रमाण आहे 951 एवढे. त्यामुळे दोन्ही तिन्ही आकडे लक्षात ठेवा, याच्यावरती परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 36. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ते ऐतिहासिक अधिवेशन ज्यामध्ये असहकार आंदोलनाचा ठराव मंजूर करण्यात आला ते कोठे भरले होते? तर हे देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वाधिक महत्त्वाचं असलेलं अधिवेशन आहे. काँग्रेसचे असे अधिवेशन ज्याच्यामध्ये असहकार आंदोलनाचा ठराव मंजूर करण्यात आला, तर ते 1920चं जे अधिवेशन होतं ते नागपूर या ठिकाणी भरलेलं. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. ऐतिहासिक दृष्टिकोनातून देखील या अधिवेशनाला खूप महत्त्व आहे आणि या अधिवेशनापासूनच खऱ्या अर्थाने महात्मा गांधी यांच्याकडे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीची सूत्र आली. प्रश्न क्रमांक 37. नागपूर शहराचा प्रादेशिक परिवहन कार्यालय क्रमांक काय आहे? तर नागपूर शहराचा RTO नंबर येथे विचारलेला आहे आपल्याला, तर तो आहे MH31 हा. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर असेल. आता नागपूर शहर म्हटलं की MH31 हे लक्षात घ्या, परंतु नागपूर ग्रामीणला वेगळा आहे. मग परीक्षेत तुम्हाला नागपूर ग्रामीणवरती देखील RTO नंबर विचारू शकतात. तर नागपूर ग्रामीणचा आहे MH40. MH40 हा नागपूर ग्रामीणचा आहे. त्यानंतर नागपूर पूर्वसाठी देखील वेगळा आहे. मग नागपूर पूर्वचा किती आहे? तर तो आहे MH49 हा. त्यामुळे 3 RTO क्रमांक आहेत नागपूर जिल्ह्यासाठी. MH31 आहे नागपूर शहरासाठी, MH40 आहे नागपूर ग्रामीणसाठी आणि MH49 आहे नागपूर पूर्व भागासाठी. प्रश्न क्रमांक 38. नागपूर शहराचा पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत कोणता तलाव किंवा धरण आहे? तर नागपूर शहराला पाणी पुरवठा करणारे धरण कोणते किंवा तलाव कोणते असा प्रश्न आहे. तर नागपूर शहराचा पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत आहे तोतलाडोह हे धरण. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर असेल. मग हे धरण कोणत्या नदीवर आहे? तर हे आहे पेंच नदीवर. त्यामुळे हे नदी देखील लक्षात ठेवा. तुम्हाला प्रश्न येईल कोणत्या नदीतून पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत आहे नागपूर शहराचा? तर पेंच नदी हे याचं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 39. नागपूरमधील कस्तुरचंद पार्कच्या आसपास कोणत्या महत्त्वाच्या इमारती आहेत? तर हा देखील एक प्रश्न अशा स्वरूपाचा पेपरमध्ये येऊ शकतो की एखादं ठिकाण देऊन त्याच्या आसपास कोणत्या इमारती आहेत असा प्रश्न यापूर्वी देखील बॉम्बे हायकोर्टने विचारलेला आहे. तर कस्तुरचंद पार्कच्या आसपास अतिशय महत्त्वाचे ठिकाणे आहेत. त्यापैकी एक आहे रिझर्व्ह बँक आणि दुसरे आहे महाराष्ट्राचे विधान भवन, जिथे हिवाळी अधिवेशन भरते. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 40. नागपूर महानगरपालिकेच्या बस सेवेला काय म्हणतात? तर नागपूर महानगरपालिकेची जी बस सेवा आहे तिला आपली बस या नावाने ओळखले जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे. तर अशा प्रकारचे काहीसे प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये विचारले जातील. तर हे होते नागपूर या शहरासाठी परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असे 40 MCQ, ज्याच्यामध्ये आपण नागपूर शहराच्या आसपास असलेली महत्त्वाची स्थळे
आणि नागपूरमधील महत्त्वाच्या रस्त्यांची माहिती घेतलेली आहे. अशाच प्रकारचे प्रश्न पेपरमध्ये तुम्हाला दिसून येतील. त्यामुळे जेवढी जास्त तुम्ही ज्या खंडपीठासाठी अर्ज केलेला आहे त्या खंडपीठाच्या शहराची माहिती मिळवता येईल तेवढी मिळवण्याचा प्रयत्न करा. माहिती म्हणजे काय मिळवायचं आहे तर दोनच प्रमुख गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत. एक म्हणजे महत्त्वाची स्थळे आणि दुसरे म्हणजे महत्त्वाची जी रस्ते आहेत त्या रस्त्यांची माहिती. त्यामुळे दोन्हीच गोष्टींच्या अनुषंगाने तुमचा अभ्यास करा. याच्यावरतीच प्रश्न विचारले जातील. आता यानंतर आपण छत्रपती संभाजीनगर या शहराच्या आसपासची महत्त्वाची स्थळे आणि रस्त्यांची माहिती आपण घेणार आहोत की ज्याच्यावरती परीक्षेत प्रश्न विचारणं अपेक्षित आहे. चला तर मग छत्रपती संभाजीनगर या शहराविषयी महत्त्वाचे MCQ बघूया. प्रश्न पहिला, छत्रपती संभाजीनगर शहराचे जुने नाव काय होते? तर छत्रपती संभाजीनगर या शहराचे जुने नाव होते खडकी. आणि या खडकी शहराची स्थापना कोणी केली असा प्रश्न येऊ शकतो. तर या शहराची स्थापना केली मलिक अंबरने. मलिक अंबर या नावाचा एक सरदार होता आणि या सरदाराने खडकी या शहराची स्थापना केलेली आणि हेच खडकी शहर पुढे जाऊन छत्रपती संभाजीनगर या नावाने ओळखले जाऊ लागले. आता यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा, खडकी शहराचे नाव बदलून फतेनगर असे कोणी ठेवले? तर सुरुवातीला आपण आत्ताच पाहिलं की खडकी या शहराची स्थापना केली मलिक अंबरने आणि त्याच्यानंतर या मलिक अंबरचा मुलगा फतेह खान याने खडकीचे नाव बदलून ते फतेनगर असे केले. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक तिसरा, छत्रपती संभाजीनगर शहराला कोणत्या प्रकारची राजधानी म्हणून ओळखले जाते? तर छत्रपती संभाजीनगर हे शहर असेल किंवा छत्रपती संभाजीनगर हा जिल्हा महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखला जातो कारण याच्या आसपास असलेली प्रसिद्ध पर्यटन स्थळे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. त्याचबरोबर हा एकमेव जिल्हा आहे महाराष्ट्राचा की ज्याच्यामध्ये 2 युनेस्कोने नोंदवलेली जागतिक वारसा स्थळे आहेत. त्या दृष्टिकोनातून देखील हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा खूप महत्त्वपूर्ण आहे आणि त्यामुळेच ज्यांनी छत्रपती संभाजीनगर या खंडपीठासाठी अर्ज केलेले आहेत त्यांना इतर 2 खंडपीठांच्या मानाने थोडासा ॲडिशनल अभ्यास करावा लागणार आहे या जिल्ह्याच्या संदर्भात कारण याच्यावरती प्रश्न विचारण्यासारखे खूप प्रश्न तयार होत आहेत. त्यामुळे या जिल्ह्याचा व्यवस्थितरित्या अभ्यास करून घ्या. प्रश्न क्रमांक 4, बीबी का मकबरा ही ऐतिहासिक वास्तू कोठे स्थित आहे? तर बीबी का मकबरा ही एक ऐतिहासिक वास्तू आहे. ही आहे छत्रपती संभाजीनगर या शहरामध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. अशा प्रकारे ज्या काही ऐतिहासिक वास्तू आहेत या शहराच्या परिसरात त्याच्यावरती डायरेक्ट अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, प्रसिद्ध बीबी का मकबरा शहराच्या कोणत्या भागात आहे? मगाशी आपण बघितलं की डायरेक्ट सिटीवरती प्रश्न होता. आता या शहराच्या कोणत्या भागात स्थित आहे असा देखील प्रश्न थोडासा डीप जाऊन तुम्हाला विचारू शकतात. तर बीबी का मकबरा हा संभाजीनगर शहराच्या बेगमपुरा या भागामध्ये स्थित आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 6, छत्रपती संभाजीनगर शहराला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याची जशी पर्यटन जिल्हा म्हणून ओळख आहे त्याच प्रकारे या शहराची एक ओळख आहे संभाजीनगर शहराची. ती ओळख आहे 52 दरवाज्यांचे शहर. या शहरामध्ये असलेल्या दरवाजांमुळे या शहराला 52 दरवाज्यांचे शहर म्हणून ओळखले जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. मग परीक्षेत तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की छत्रपती संभाजीनगर या शहरामधील सर्वात मोठे गेट कोणते आहे किंवा दरवाजा कोणता आहे? तर सर्वात मोठा दरवाजा किंवा सर्वात मोठे गेट आहे भडकल गेट. त्यामुळे हे गेट लक्षात ठेवा. याच्यावरती देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 7, मराठवाडा महसूल विभागाचे मुख्यालय कोठे आहे? तर छत्रपती संभाजीनगर या शहरामध्येच मराठवाडा महसूल विभागाचे मुख्यालय आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 8, छत्रपती संभाजीनगर शहरातून कोणता राष्ट्रीय महामार्ग नॅशनल हायवे जातो?
तर परीक्षेमध्ये आपल्याला रस्त्यांची माहितीवरती देखील प्रश्न आहेत, त्यामुळे त्या अनुषंगाने देखील आपण महत्त्वाचे प्रश्न बघूया. तर छत्रपती संभाजीनगर या शहरामधून जो महत्त्वपूर्ण नॅशनल हायवे जातो तो आहे NH52, NH52. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. या हायवेचे जुने नाव काय होते, तर ते होते नॅशनल हायवे क्रमांक 211. त्यामुळे जुना NH211 आता नवे नाव बदलून याचे NH52 झालेलं आहे आणि तोच हायवे मग छत्रपती संभाजीनगर या शहरातून जातो. प्रश्न क्रमांक 9, शहरातून जाणारा जालना रोड हा प्रामुख्याने कोणत्या 2 मोठ्या ठिकाणांना जोडतो? तर अशा स्वरूपाचे प्रश्न देखील पेपरमध्ये येऊ शकतात की जे काही महत्त्वाचे रोड आहेत किंवा फ्लायओव्हर आहेत ते कोणत्या 2 ठिकाणांना जोडतात, अशावरती देखील रस्त्यांच्या अनुषंगाने प्रश्न येऊ शकतो. तर हा जो जालना रोड आहे तो बाबा पेट्रोल पंप ते चिकलठाणा या 2 महत्त्वपूर्ण ठिकाणांना जोडतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10, छत्रपती संभाजीनगरमधील सिद्धार्थ उद्यान हे कशासाठी प्रसिद्ध आहे? तर हे जे सिद्धार्थ उद्यान आहे ते आहे प्राणी संग्रहालय आणि बगीचा या दृष्टिकोनातून प्रसिद्ध. त्यामुळे लहान मुलांसाठी हे एक अतिशय महत्त्वपूर्ण असे उद्यान आहे शहरामध्ये असलेलं. त्यामुळे याच्यावरती देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतात. पर्याय क्रमांक 2 याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 11, जगप्रसिद्ध अजिंठा लेणी कोणत्या तालुक्यात आहेत? तर आता हे जे छत्रपती संभाजीनगरच्या आसपास किंवा जिल्ह्यामध्ये ज्या काही महत्त्वाच्या अशा गोष्टी आहेत किंवा पर्यटन स्थळे आहेत, महत्त्वाची स्थळे आहेत, त्याच्यावरती देखील परीक्षेत प्रश्न विचारले जातील. तर या अजिंठा लेणी आहेत सोयगाव तालुक्यामध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12, वेरूळ लेणी कोणत्या प्रसिद्ध धार्मिक स्थळाच्या जवळ आहेत? तर ही जी वेरूळच्या लेण्या आहेत त्या देखील खूप महत्त्वाच्या आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून. आणि या लेण्या घृष्णेश्वर या ज्योतिर्लिंग 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाच्या जवळ या वेरूळ लेण्या आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 13, वेरूळ येथील जगप्रसिद्ध कैलास मंदिर कोणत्या क्रमांकाच्या लेण्यात आहे? तर वेरूळमधील जगप्रसिद्ध असे कैलास मंदिर आहे 16व्या क्रमांकाच्या लेण्यांमध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. परीक्षेत हा नेहमी विचारला जाणारा प्रश्न आहे. त्यानंतर परीक्षेमध्ये असा देखील प्रश्न विचारला जातो की हे कैलास मंदिर कोणाच्या कारकिर्दीत निर्माण करण्यात आले? तर राष्ट्रकूट राजा कृष्ण प्रथम याच्या कारकिर्दीमध्ये किंवा या ज्या राजवटीमध्ये हे कैलास मंदिर निर्माण करण्यात आले. किंवा पेपरमध्ये असा देखील प्रश्न येऊ शकतो की कोणत्या घराण्याच्या काळात हे कैलास मंदिर निर्माण करण्यात आले? तर राष्ट्रकूट राजघराणे, हे देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 14, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ छत्रपती संभाजीनगरमध्ये कोठे स्थित आहे? तर मुंबई उच्च न्यायालयाचे छत्रपती संभाजीनगरमधील खंडपीठ याचे एक्झॅक्ट लोकेशन येथे विचारलेले आहे. तर ते आहे जालना रोडवरती किंवा सिडकोच्या जवळ असा देखील पर्याय तुम्हाला असू शकतो. त्यामुळे दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 15, हडको आणि सिडको हे प्रामुख्याने काय आहेत? तर आपण आत्ताच बघितलं की सिडकोच्या जवळ हे मुंबई उच्च न्यायालयाचे छत्रपती संभाजीनगर खंडपीठ आहे. मग या दोन्ही गोष्टी काय आहेत? तर यामध्ये हे जे हडको आहे किंवा सिडको आहे ती रेसिडेन्शियल एरियाज आहेत किंवा नागरी वसाहती आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. ही जी हडको आहे ती हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहे आणि ही प्रामुख्याने केंद्र सरकारच्या अंडर काम करते किंवा हा केंद्र सरकारचा प्रोजेक्ट आहे नागरी वसाहती निर्माण करण्याचा. आणि जी सिडको आहे ती सिटी आणि इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहे आणि ही प्रामुख्याने राज्य सरकारच्या अंडर काम करते किंवा हा महाराष्ट्र सरकारचा उपक्रम आहे नागरी वसाहती निर्माण करण्याचा. तर हा दोन्हीमधला डिफरन्स लक्षात घ्या फक्त. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ छत्रपती संभाजीनगरमध्ये
कधी स्थापन करण्यात आले? तर मुंबई उच्च न्यायालयाचे छत्रपती संभाजीनगरमधले खंडपीठ हे साधारणतः 1982 साली स्थापन करण्यात आले. आता याच्यामध्ये थोडीशी गंमत आहे की मुंबई उच्च न्यायालयाची एक वेबसाईट आहे, त्याच्यावरती 1981 हे स्थापना वर्ष दिलेले आहे. त्यानंतर विकिपीडियावरती 1982 हे स्थापना वर्ष दिलेले आहे. त्यानंतर केंद्र सरकारची एक वेबसाईट आहे, त्याच्यावरती देखील 1982 हे स्थापना वर्ष दिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवताना 1981-82 असं लक्षात ठेवा, जे मुंबई उच्च न्यायालयाचे छत्रपती संभाजीनगर या खंडपीठाची स्थापना वर्ष आहे. त्यामुळे परीक्षेत तुम्हाला जर प्रश्न आला तर एकतर 1981 देतील किंवा 1982 देतील, हे दोन्ही योग्य समजा. एकाच वेळी तुम्हाला 81 आणि 82 असं पर्यायांमध्ये ते देणार नाहीत. त्यामुळे 1981 आणि 82 हे दोन्हीकडे किंवा दोन्ही वर्ष लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 17. अजिंठा लेणी कोणत्या नदीच्या खोऱ्यात वसलेली आहेत? तर ही जी अजिंठा लेणी आहेत, या लेण्या वाघूर नदीच्या खोऱ्यामध्ये वसलेल्या आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 18. शहराच्या हृदयस्थानी असलेला क्रांती चौक येथे कोणाचे भव्य स्मारक आहे? तर संभाजीनगर शहराच्या मध्यभागी असलेला हा क्रांती चौक, आणि या क्रांती चौकाच्या मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य असे स्मारक आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 19. छत्रपती संभाजीनगरमधील विमानतळ कोणत्या नावाने ओळखले जाते? तर छत्रपती संभाजीनगर हे एक विमानतळ आहे, आणि या विमानतळालाच चिकलठाणा विमानतळ म्हणून देखील ओळखले जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 20. खुलताबाद येथे कोणाची कबर किंवा मजार आहे? तर खुलताबाद हे एक शहर परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरेल, कारण या शहरालाच सुफी संतांचे शहर असे देखील ओळखले जाते. त्यामुळे याची ओळख लक्षात ठेवा. याच्यावरती देखील परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कोणते शहर हे सुफी संतांचे शहर म्हणून ओळखले जाते? तर त्याचे उत्तर असेल खुलताबाद. आणि या खुलताबाद शहरामध्येच औरंगजेबाची कबर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 21. वेरूळ लेणी शहरापासून सुमारे किती अंतरावर आहेत? तर अशाच प्रकारचे प्रश्न देखील तुम्हाला अपेक्षित असतील पेपरमध्ये. तर या ज्या वेरूळच्या लेण्या आहेत ते संभाजीनगर शहरापासून सुमारे 30 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 22. शहराला पाणी पुरवठा करणारे जायकवाडी धरण कोणत्या नदीवरती आहे? परीक्षेत प्रश्न विचारला जाईल की संभाजीनगर शहराला पाणी पुरवठा करणारे धरण कोणते? तर त्याचे नाव असेल जायकवाडी धरण. मग हे धरण कोणत्या नदीवरती आहे? तर हे आहे गोदावरी नदीवरती, आणि या धरणाचा जलाशय आहे नाथसागर जलाशय. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 23. भद्रा मारुती मंदिर कोठे स्थित आहे? तर प्रसिद्ध असे भद्रा मारुती मंदिर आहे खुलताबाद या ठिकाणी. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24. सोनेरी महाल ही ऐतिहासिक वास्तू शहरात कोठे आहे? तर याचे लोकेशन विचारलेले आहे सोनेरी महालचे. तर हे जे सोनेरी महाल आहे तो आहे मराठवाडा विद्यापीठामध्ये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसर जो आहे या परिसरामध्ये हा सोनेरी महाल आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 25. 52 दरवाजांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहरातील दिल्ली गेट कोठे आहे? तर हे 52 दरवाजांचे शहर आहे छत्रपती संभाजीनगर, जे आपण मगाशीच पाहिले. तर याच्यापैकी एक प्रसिद्ध गेट आहे, तर ते आहे दिल्ली गेट, दिल्ली दरवाजा. तर हा दिल्ली दरवाजाचे लोकेशन विचारलेले आहे. तर हा दिल्ली दरवाजा आहे जुन्या शहराच्या ओल्ड सिटीच्या उत्तर भागामध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. किंवा तुम्हाला पर्यायांमध्ये हिमायत बागेजवळ असा देखील असू शकतो पर्याय. त्यामुळे हिमायत बाग देखील लक्षात ठेवा. या हिमायत बागेजवळ हा दिल्ली गेट आहे किंवा दिल्ली दरवाजा आहे. त्यामुळे दोन्ही पर्याय लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 26. दख्खनचा ताजमहाल
किंवा ताजमहालची प्रतिकृती म्हणून कोणाला ओळखले जाते? आपण मागाशीच पाहिलं त्याप्रमाणे बीबी का मकबरा हा जो बेगमपुरा या परिसरात आहे त्यालाच दख्खनचा ताजमहाल किंवा ताजमहालची प्रतिकृती म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याची योग्य उत्तर असेल. मग ही जी वास्तू आहे ती कधी बांधली? तर ही साधारणतः 1660च्या सुमारात बांधण्यात आली. कोणी बांधली असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर औरंगजेबाचा मुलगा आझम शहा, या आझम शहाने ही वास्तू बांधली. का बांधली किंवा कोणाच्या स्मरणार्थ बांधली असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर याने आपली आई दिलरास बानो बेगम या आपल्या आईच्या स्मरणार्थ ही वास्तू बांधलेली आहे. त्यामुळे 3 गोष्टी इथे लक्षात ठेवा. बीबी का मकबरा कोठे आहे? तर तो आहे छत्रपती संभाजीनगरमधील बेगमपुरा या परिसरामध्ये. किती साली बांधला? 1660 साली. कोणी बांधला? औरंगजेबाचा मुलगा आझम शहाने. का बांधला? तर आपल्या आई दिलरास बानो बेगम हिच्या स्मरणार्थ बांधलेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 27. कोणता महामार्ग छत्रपती संभाजीनगरला सर्वात जलद गतीने मुंबईशी जोडतो? तर छत्रपती संभाजीनगरला मुंबईशी जोडणारा सर्वात जलद नॅशनल हायवे कोणता आहे? तर तो आहे समृद्धी महामार्ग. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याची योग्य उत्तर आहे. त्यामुळे तिन्ही खंडपीठे लक्षात घ्या, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि मुंबई ही समृद्धी महामार्गाने जोडली गेलेली आहेत. याच्यावरती देखील अशा स्वरूपाचा प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 28. प्रोझोन मॉल हा प्रसिद्ध मॉल कोणत्या परिसरात आहे? तर छत्रपती संभाजीनगरमधील हा एक प्रसिद्ध मॉल आहे आणि हा मॉल सिडको परिसरात आहे, API कॉर्नरजवळ. त्यामुळे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. प्रश्न क्रमांक 29. दौलताबादचा किल्ला किंवा देवगिरी किल्ला हा शहराकडून कोणत्या दिशेला जाताना लागतो? तर छत्रपती संभाजीनगरपासून कोणत्या दिशेला जाताना हा दौलताबादचा किंवा देवगिरीचा किल्ला लागतो? तर छत्रपती संभाजीनगरकडून वेरूळच्या दिशेला किंवा नाशिकच्या दिशेला, नाशिक रस्त्याला लागताना हा देवगिरीचा किल्ला लागतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 याचे योग्य उत्तर असेल वेरूळ रस्ता किंवा नाशिक रस्ता याचं योग्य उत्तर आहे. आता परीक्षेत प्रश्न विचारला जाईल, हा देवगिरीचा किल्ला कोणी बांधला किंवा याचा पाया कोणी रचला? तर याचा पाया रचला यादव राजघराण्याने किंवा यादव राजाने. मग यादव राजा कोण होता हा? तर हा होता 5वा भिल्लम. परीक्षेत तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की या देवगिरी किल्ल्याचा पाया कोणी रचला? तर यादव राजा 5व्या भिल्लमने या देवगिरी किल्ल्याचा पाया रचला होता. प्रश्न क्रमांक 30. समृद्धी महामार्ग म्हणजेच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग छत्रपती संभाजीनगरला कोणत्या शहरांशी जोडतो? मी मगाशीच सांगितल्याप्रमाणे हा समृद्धी महामार्ग जो आहे तो छत्रपती संभाजीनगर या शहराला मुंबई शहर आणि नागपूर शहर या 2 प्रमुख शहरांशी जोडतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 31. पैठणी साड्यांसाठी प्रसिद्ध असलेले पैठण शहर संभाजीनगरपासून साधारणतः किती किलोमीटर अंतरावर आहे? तर पैठणी साड्यांसाठी प्रसिद्ध असलेले हे पैठण शहर छत्रपती संभाजीनगरपासून साधारणतः 50 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. हे शहर कशासाठी प्रसिद्ध आहे? अजून एक नाव आहे याला. या पैठण शहराला दक्षिण काशी म्हणून देखील ओळखलं जातं. त्यामुळे पेपरमध्ये प्रश्न येऊ शकतो की दक्षिण काशी म्हणून खालीलपैकी कोणत्या छत्रपती संभाजीनगरजवळील शहराचा उल्लेख केला जातो? तर ते आहे पैठण शहर. प्रश्न क्रमांक 32. गवताळा औट्रम घाट अभयारण्य कोणत्या तालुक्यात पसरलेले आहे? तर एक महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण अभयारण्य आहे गवताळा औट्रम घाट आणि हे अभयारण्य छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड या तालुक्यात पसरलेले आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 33. विभागीय क्रीडा संकुल छत्रपती संभाजीनगरमध्ये कोठे आहे? तर विभागीय क्रीडा संकुल हे छत्रपती संभाजीनगरमधील
गारखेडा या परिसरात आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 34. बीड बायपास हा रस्ता प्रामुख्याने कोणत्या कारणासाठी ओळखला जातो? तर आपण मागाशी म्हटल्याप्रमाणे अशा प्रकारच्या रस्त्यांवरती देखील प्रश्न विचारला जाईल, प्रमुख जे रस्ते आहेत त्यांच्यावरती. तर जो बीड बायपास आहे तो प्रामुख्याने संभाजीनगर शहरामधील जी अवघड वाहनांची वर्दळ आहे ती कमी करण्यासाठी, जड वाहने आहेत ती शहरांच्या बाहेरून घालवण्यासाठी हा एक बाह्य रस्ता तयार करण्यात आलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 35. ऐतिहासिक पाणचक्कीमध्ये पाणी कोठून आणले जाते? तर या ऐतिहासिक पाणचक्कीमध्ये हर्सुलच्या तलावातून जमिनीखाली वाहणाऱ्या नहरांद्वारे पाणी आणले जाते. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. ही पाणचक्की देखील खूप महत्त्वाची आहे, याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात. प्रश्न क्रमांक 36. शहराचे मुख्य बस स्थानक सेंट्रल बस स्टँड कोणत्या रस्त्यावरती आहे? तर छत्रपती संभाजीनगर शहराचे मुख्य बस स्टँड सेंट्रल बस स्टँड आहे स्टेशन रोडला. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न 37. मोंढा हा परिसर कोणत्या व्यवहारासाठी प्रसिद्ध आहे? तर मोंढा हे ठिकाण आहे कृषी उत्पन्न बाजार समितीचे, ज्याच्यामध्ये कृषी उत्पन्नाशी संबंधित म्हणजे अन्नधान्य असेल किंवा कृषीशी संबंधित इतर वस्तूंचा व्यवहार या ठिकाणी पार पडतो. त्यामुळे हा मोंढा परिसर देखील लक्षात ठेवा. याच्यावरती देखील परीक्षित प्रश्न अशा स्वरूपाचा विचारू शकतात. प्रश्न क्रमांक 38. फॅशनेबल खरेदीसाठी प्रसिद्ध असलेला निराला बाजार कोणत्या भागात येतो? तर छत्रपती संभाजीनगरमधील निराला बाजार हा कशासाठी प्रसिद्ध आहे? तर तो आहे फॅशनेबल खरेदीसाठी. आणि हा कोणत्या भागात येतो? तर संभाजीनगर शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये हा बाजार असतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 39. छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन कोणत्या रेल्वे विभागाच्या अंतर्गत येते? तर अशा प्रकारचा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण असतो परीक्षेमध्ये, कारण अशा प्रकारचेच प्रश्न विचारले जातात. तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन हे भारतीय रेल्वेच्या दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत किंवा या विभागाअंतर्गत येते, नांदेड विभागाअंतर्गत. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. आपण मागाशीच पाहिलं की नागपूर हे जे रेल्वे स्टेशन आहे ते मध्य रेल्वेच्या अंतर्गत येतं, तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन हे दक्षिण मध्य या रेल्वे विभागाच्या अंतर्गत येतं. प्रश्न क्रमांक 40. अजिंठा लेणी पाहण्यासाठी कोणत्या शहराकडे जाणाऱ्या महामार्गाचा वापर करावा लागतो? तर अजिंठा लेणी पाहण्यासाठी हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, हा खूप वेळा विचारलेला आहे. तर अजिंठा लेणी पाहण्यासाठी जळगाव या शहराकडे जाणाऱ्या महामार्गाचा वापर करावा लागतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 41. शेंद्रा आणि वाळूज ही ठिकाणे कशासाठी प्रसिद्ध आहेत? तर छत्रपती संभाजीनगर या शहराच्या जवळ असलेली ही शेंद्रा आणि वाळूज हे दोन्ही ठिकाणे औद्योगिक वसाहतीसाठी म्हणजेच MIDCसाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 42. MIDC वाळूज ही शहराच्या कोणत्या दिशेला आहे? तर अशा प्रकारचा प्रश्न देखील पेपरमध्ये येऊ शकतो तुम्हाला. तर ही जी MIDC वाळूज आहे ती शहराच्या पश्चिम दिशेला आहे, म्हणजे नगर रोडने जाताना ही पश्चिमेला आहे, कारण नगर ही पश्चिमेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. मात्र जर एक्झॅक्ट लोकेशन जर सांगितलं छत्रपती संभाजीनगरच्या हे वाळूज कोणत्या दिशेला आहे किंवा ही MIDC कोणत्या दिशेला आहे, तर ते आहे नैऋत्य दिशेला. आता परीक्षेत तुम्हाला कसा प्रश्न विचारतोय आणि पर्याय काय आहेत त्याच्यावरती तुमची उत्तर योग्य आणि अयोग्य ठरणार आहे. कारण जर एक्झॅक्ट लोकेशन विचारलं तर नैऋत्य हे याचे योग्य उत्तर असेल. रोड विचारला तर नगर रोड हा त्याचं योग्य उत्तर असेल. आणि नगर रोड कोणत्या दिशेला आहे तर तो आहे पश्चिमेला, त्यामुळे पश्चिम हे देखील योग्य उत्तर असेल. पर्याय बघा काय आहेत आणि त्याच्यावरून तुमचे योग्य उत्तर ठरवा. त्याचबरोबर अजूनही जी काही महत्त्वाची प्रसिद्ध स्थळे आहेत ती शहराच्या कोणत्या दिशेला आहेत ते देखील बघून घ्या. त्याच्यावरती देखील अशा स्वरूपाचा प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 43. पक्षी निरीक्षणासाठी प्रसिद्ध असलेले सलीम अली सरोवर कोठे आहे? तर पक्षी निरीक्षणासाठी प्रसिद्ध असलेले सलीम अली सरोवर हे
छत्रपती संभाजीनगर शहरातील दिल्ली गेट जवळ आहे. त्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. प्रश्न क्रमांक 44. घृष्णेश्वर हे प्रसिद्ध ज्योतिर्लिंग कोणत्या तालुक्यात आहे? तर सर्वात आधी हे जे घृष्णेश्वर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं ज्योतिर्लिंग कोणत्या नदीकाठी आहे असा प्रश्न येऊ शकतो. तर हे आहे एलगंगा नदीच्या काठी. आणि कोणत्या तालुक्यात आहे मग? तर हे आहे खुलताबाद या तालुक्यामध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 45. प्रसिद्ध दौलताबाद किल्ल्याचे प्राचीन नाव काय आहे? तर आपण मागाशीच पाहिल्याप्रमाणे देवगिरी या किल्ल्यालाच दौलताबादचा किल्ला म्हणून ओळखले जातं. त्यामुळे प्राचीन नाव आहे देवगिरीचा किल्ला आहे. प्रश्न क्रमांक 46. केंद्र सरकारने छत्रपती संभाजीनगर या अधिकृत नावाला मंजुरी केव्हा दिली? तर औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर अशी मंजुरी केव्हा देण्यात आली? तर केंद्र सरकारने 24 फेब्रुवारी 2023 या दिवशी ही मंजुरी दिली. त्यामुळे ही तारीख लक्षात ठेवा. याच्यावरती देखील परीक्षेत तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. त्याचबरोबर अशीच मंजुरी किंवा असा ठराव राज्य सरकारने कधी पारित केला? तर या प्रकारची मंजुरी राज्य सरकारने 2022 या वर्षी दिली. त्यामुळे राज्य सरकारने 2022ला आणि केंद्र सरकारने 2023ला. प्रश्न क्रमांक 47. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची घनता किती आहे? तर संभाजीनगर जिल्ह्याच्या घनतेवर खूप वेळा प्रश्न विचारला जातो. कारण महाराष्ट्र राज्याची जी घनता आहे 365 आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची जी घनता आहे 365 ती सेमच आहे जवळपास. त्यामुळे याच्यावरती नेहमी प्रश्न विचारला जातो की असे कोणते जिल्हा आहे की ज्या जिल्ह्याची घनता ही महाराष्ट्राच्या घनतेच्या एवढीच आहे? तर त्याचे उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 365 ही छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याची घनता आहे. त्यानंतर परीक्षेत तुम्हाला लिंग गुणोत्तर याच्यावरती देखील प्रश्न विचारू शकतात. छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील स्त्री पुरुष प्रमाण किती आहे? तर ते आहे 923 एवढे. त्यामुळे स्त्री पुरुष प्रमाण पाठ करून ठेवा. त्यानंतर साक्षरता दर देखील तुम्हाला विचारतील पेपरमध्ये. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची साक्षरता किती आहे? तर ती साधारणतः 79.02% एवढी आहे. त्यामुळे हा आकडा देखील लक्षात ठेवा आणि घनता देखील लक्षात ठेवा. याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 48. छत्रपती संभाजीनगर शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे? तर छत्रपती संभाजीनगर हे खाम नदीच्या काठी वसलेले आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 49. भारतातील सर्वात प्राचीन लेण्या पितळखोरा लेण्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर भारतामधील सर्वात प्राचीन लेण्या कोणत्या आहेत? तर त्या आहेत पितळखोरा लेण्या. त्या कोठे आहेत? त्या आहेत छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये. त्यामुळे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता तुम्हाला या पितळखोऱ्या लेण्याचा तालुका देखील विचारू शकतात की या लेण्या कोणत्या तालुक्यात आहेत? तर या आहेत कन्नड तालुक्यात. त्यामुळे हा तालुका लक्षात ठेवा. त्यानंतर या लेण्या कोणत्या धर्माशी संबंधित आहेत? तर या आहेत बौद्ध लेण्या. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. याच्यामध्ये एकूण किती लेण्या आहेत असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर यांची संख्या आहे 14. त्यामुळे 14 संख्या लेण्यांची लक्षात ठेवा. त्यानंतर या लेण्या कोणत्या पर्वतरांगेमध्ये आहेत? तर सह्याद्री पर्वतरांगांमधली जी 7 माळा रांग आहे, 7 माळा पर्वतरांग, तर या 7 माळेच्या पर्वतरांगेमध्ये या पितळखोरा लेण्या आहेत. त्यानंतर कोणत्या नदीच्या काठी आहेत ह्या? तर या आहेत घोटी नदीच्या काठी. त्यामुळे ही नदी देखील लक्षात ठेवा. याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 50. छत्रपती संभाजीनगर शहराचा प्रादेशिक परिवहन कार्यालय क्रमांक म्हणजे RTO क्रमांक काय आहे? तर आपण मागाशी पाहिलं नागपूर शहराचा, त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर शहराचा RTO क्रमांकावरती देखील प्रश्न येऊ शकतो.
तर याचा RTO नंबर आहे MH20 MH20, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. तर अशा प्रकारे आपण छत्रपती संभाजीनगरवरती देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असे 50 MCQ कव्हर केलेले आहेत. यामध्ये आपण छत्रपती संभाजीनगर शहराच्या आसपास असलेली महत्त्वाची स्थळे आणि महत्त्वाचे रस्ते पाहिलेले आहेत की ज्याच्यावरती परीक्षेत प्रश्न येऊ शकतात. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्ही ज्या खंडपीठाची तयारी करत आहात त्या खंडपीठाशी संबंधित महत्त्वाची स्थळे आणि महत्त्वाचे रस्ते बघून घ्या. त्याच्यावरती अशा स्वरूपाचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातील. त्याचबरोबर ज्यांनी आपली ही स्पेशल ऑनलाईन टेस्ट सिरीज खरेदी केलेली आहे त्याच्यामध्ये मुंबई खंडपीठ, नागपूर खंडपीठ आणि छत्रपती संभाजीनगर खंडपीठ या तिन्ही शहरांशी संबंधित अशा स्वरूपाची प्रत्येक शहरावरती एक अशी PDF आपण अपलोड केलेली आहे, ज्याच्यामध्ये महत्त्वाची स्थळे आणि त्या महत्त्वाच्या शहराशी संबंधित जी काही महत्त्वाची बाबी आहेत किंवा गोष्टी आहेत त्याच्यावरती प्रश्न आणि त्याचे सविस्तर विश्लेषण अशा स्वरूपाची ती PDF आहे, त्याच्यामध्ये आपण अपलोड केलेली आहे. त्यामुळे ज्यांना माहीत नाही किंवा ज्यांनी बघितलेलं नाही ते डाउनलोड करा आणि त्याची चांगली तयारी करा. त्याचा फायदा तुम्हाला 100% परीक्षेमध्ये होईल. त्याचबरोबर नुकताच आपण 1000 GHच्या वन लायनरचा समावेश असलेला रिव्हिजन कोर्स देखील तयार केलेला आहे. तो कोर्स देखील आपल्या स्पर्धा परीक्षा मित्र या ॲपवरती तुम्हाला मिळेल. फक्त 27 पानामध्ये 1000 वन लायनरचा समावेश असलेली ही PDF आहे. फक्त हीच परीक्षा नाही तर ज्या परीक्षेमध्ये GHGKचा समावेश आहे त्या प्रत्येक परीक्षेसाठी या 1000 वन लायनरचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. या व्हिडिओची PDF जर तुम्हाला हवी असेल तर ते आपल्या टेलिग्राम चॅनेलला मिळेल. टेलिग्राम चॅनेलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्हाला परीक्षेसाठी मनापासून शुभेच्छा. थँक्यू.